संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची आहे. हे खरं वस्तुस्थिती म्हणजे सांगायचे म्हणजे काय महिन्यापूर्वी शशांक तलवलकर आणि सावंतचं फर्स्ट नेम काय, शीतल सावंत, हे दोघं माझ्याशी मीटिंग केले. ॲडजस्टमेंट करू आणि 10 लाख पाहिजे असं बोलले. तर मी त्यांना देऊ शकलो नाही आणि मला हे टाळायचे होता. थकबाकीमुळे राजनोवा सिनेमागृह सील, थिएटर मालकाचे नगर परिषद अधिकाऱ्यांवर लाच मागितल्याचे आरोप. कर्जत नगर परिषदेकडून थकबाकी विरोधात सुरू असलेल्या कारवाईत बुधवारी दिनांक 18 मार्च रोजी शहरातील राजनवा सिनेमागृहाला टाळे ठोकण्यात आले. सुमारे 50 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नगर परिषद पथकाने सिनेमागृहातील बुकिंग कार्यालय बंद करून संपूर्ण थिएटर सील केले. त्यामुळे उद्या प्रदर्शित होणाऱ्या धुरंधर 2 चित्रपटासाठी आगाऊ बुकिंग केलेल्या ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कर्जत शहरातील हे एकमेव सिनेमागृह असल्याने चित्रपट प्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान कर्जत नगर परिषदेचे कर निरीक्षक शशांक तळवटकर, सहाय्यक कर निरीक्षक राहुल महाडी, शीतल सावंत, दीपिका सराई, वसुली लिपिक हृदयनाथ गायकवाड, रुपेश पाटील, रितेश मिसाळ आदीच्या पथकाने कारवाई केली आहे. संबंधित नोटिसीनुसार मालमत्ता कर व इतर कर मिळून सुमारे 53 लाख रुपयांची थकबाकी असून मार्च 2026 पर्यंतच्या कालावधीतील देयक रक्कम भरलेली नव्हती. वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्याने अखेर जप्तीची कारवाई करण्यात आली. दरम्यान राजनोवा सिनेमागृहाचे मालक मोहन राज यांनी याबाबत पुढे येऊन संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नगर परिषदेचे अधिकारी शशांक तळवटकर यांनी 10 लाख रुपयाची लाच मागितल्याचे थेट आरोप केले आहेत. मात्र याबाबत नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तानाजी चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान राज सिनेमा गृहावरील कारवाई ही केवळ सूडबुद्धीने होती का, की आणखी थकबाकीदारांना सुद्धा नगर परिषदेने कारवाई केली आहे का, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र मोहन राज यांच्या आरोपाने शहरात खळबळ उडाली आहे. हे टोटल माझ्यावर अन्याय झालेली आहे. 25 तारीख मार्चचे चेक्स ॲडव्हान्समध्ये 40 लाखाचा मी दिलेला आहे. 10 लाखाचे 4 चेक्स दिलेले आहे. त्यांचे सिग्नल घेऊन मी थिएटरचं बुकिंग सुरू केलं आहे. हे खरं वस्तुस्थिती म्हणजे सांगायचे म्हणजे काय महिन्यापूर्वी शशांक तलवलकर आणि सावंतचं फर्स्ट नेम काय, शीतल सावंत, हे दोघं माझ्याशी मीटिंग केले. ॲडजस्टमेंट करू आणि 10 लाख पाहिजे असं बोलले. तर मी त्यांना देऊ शकलो नाही आणि मला हे टाळायचे होता. टाळत लिगली जे सिस्टममध्ये बसतो त्याच्यासाठी सेटल करून मी 40 लाखचे चेक्स दिले आहे. तर हे त्यांचा फायदा झाला नाही म्हणून माझ्यावर हे खुन्नस काढतात. आता आपला म्हणजे शो देखील तुम्ही बुकिंग घेतली होती आणि अशा परिस्थितीत तुमचं थिएटरला टाळं ठोकलेलं आहे. किती तुम्हाला यातून नुकसान होणार आहे? आता याच्यामध्ये माझं नाहीतरी 1 लाख 2 लाख 3 लाखाचं नुकसान होणार आहे. कस्टमर येण्यावर आहे. आणि हे प्रोड्युसरला डिस्ट्रीब्युटरसुद्धा माझा लायसनिंग पर्सन जो एजंट असतो पिक्चर आणून देतो त्याचे पण पैसे बुडणार पुढे, कारण की त्यांना ॲडव्हान्स पेमेंट करायला लागतो डिस्ट्रीब्युटर्सला. तर आता हे सडन आपण कॅन्सल केले पाहिजे, त्याचेही पैसे बुडणार आहे आणि तो आम्हाला बुडदंड टाकणार आहे नंतर. नगर परिषदेने जी आता कारवाई केलेली आहे, काय वाटते, नगर परिषदेने तुमच्यावर अन्याय केला असं वाटतं का? हे टोटली अन्याय केलेले आहे. मी जेव्हा 25 तारखेचे चेक्स गॅरंटी देऊन बोलतो होतो की भाई 25 तारखेला तुमच्या चेक पास होती का, जे माझा एक जमिनीचा व्यवहार होतो आहे, तर ते 25 तारखेपर्यंत थांबायचे होतो ॲक्च्युअली. त्याच्यानंतर मी नाही देऊ शकलो, चेक नाही वाटले, तेव्हा सील करायचे अधिकार त्यांच्याकडनं पूर्ण होती. मग आता तुम्ही आता यापुढचं तुमचं काय पाऊल असणार आहे, काय तुम्ही करणार आहात, भूमिका काय घेताय आता? आता भूमिका काय, मी 25 तारखेसाठी सोय करतो आहे, पण हे लोक सील करून माझ्या धंद्याचं नुकसान केले, इज्जतचं नुकसान केले. आजपर्यंत मी कोणाशी चिटिंग केलेले नाही आहे, तर मी सरकारशी कशाला चिटिंग करणार आहे? आता ते वाममार्ग मला सजेस्ट करत होते ते स्टाफ त्यांचे, म्हणून ते टाळून आज चेक्स देऊन आम्ही 2 दिवसापूर्वी लिगल पद्धतीने जात होतो. हे सगळे मला समजत नाही हे कुठल्या प्रकारचं न्याय आहे, ते काही मला समजत नाही. चेक ते लोक जे सजेस्ट करत होते शशांक आणि हे, तर त्यांच्या ते पद्धतीमध्ये आपण नाही गेलो. इलिगल 10 लाखाचे जे गोष्टी आहे, तर म्हणून कदाचित कोणच काढत असेल. ते बोलत होते, मी बोला एवढं 10 लाख असं विचारलं त्यांना. ते म्हणते आम्ही सगळे साहेब, आम्ही सगळे लोक ॲडजस्ट करतो. तर असं वेळेला कसं असतो, कॅश मागत होते माझ्याकडे. त्याच्यापेक्षा मी बोला अजून 15 लाख 20 लाख एक्स्ट्रा जातील, आपण लिगल पद्धतीने हे म्हणून आपण 40 लाख पूर्ण चेक्स देऊन बसलो त्यांना.
जाणारच ना, वरपर्यंत जाणारच ना, कारण की माझा आज धंद्याला रोजीरोटी आहे माझी, ते त्याचं नुकसान करतात. आणि स्टाफ आहे माझ्याकडे, त्यांचे सॅलरीज असतो, लाईट बिल असतो,